हाय मित्रांनो, आज बनवतोय मी मूग. तर त्यासाठी मी मूग घेतलेत, अद्रक घेतला आहे, कांदा घेतला आहे, लसूण आहे, दालचिनी आहे, तेजपत्ता आहे आणि लवंग आहे. कांदा मी लच्चा कापला आहे. तर मी कुकर घेतले, कुकर गॅसवर चढवले. कुकर गरम झाली, मी त्यात टाकतो 2 टेबलस्पून घी. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन आहे तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा. तर घी गरम झालं आहे तर त्यात टाकतो मी आता जिरा. जिरा पण तडतडून दिला आहे तर त्यात टाकलं हिंग. हिंगल्यानंतर टाकतो खडा मसाले, त्याच्यात दालचिनी आहे, तेजपत्ता आणि लवंग टाकला आहे. तर ही पण जरासा भाजून घ्या. आता मी त्यात टाकणार आहे अद्रक आणि लसूण. आता अद्रक लसूणला थोडा ब्राऊन केला आहे तर मी त्यात टाकतो लच्चा कांदा. तर मी काय कांदा पण नीट भाजून घेतला आहे. तर मी त्यात टाकतो मूग. बघू शकतो की मूग टाकलेला आहे. आता मी मिक्स करून घेतला आणि पाणी टाकतो आहे. पाणी जास्त नाही टाकेल, थोडं टाकलं आहे. आता मी त्यात मीठ टाकलो आहे, अंदाजे मीठ टाकलं आहे. आता मी हळदी टाकले, एक टीस्पून, थोडी कमी आणि थोडीशी लाल मिरची टाकते. बघू शकता मित्रांनो. आता मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे. तर एक साईडला मी 2 कांदे घेतला आहे आणि अद्रक लसूण आहे. मी 1.5 टमाटे घेतला आहे. तर एक पॅनमध्ये कढई घेतली, त्यात घी टाकलं आहे. त्यात टाकलं ते जिराला पण थोडं तडतडून दिलं आहे. आता मी त्यात टाकतो मिरची, कढीपत्ता टाकला आहे आणि अद्रक लसूण गरम केला आहे. मी त्यात टाकतो तर हिंगा पण मीठ घेतलं भाजून. तर त्याच्यात टाकतो कांदा. कांदा मी बारीक कापला आहे. ते तुम्ही मित्रांनो असा बारीक कापा. असा कांद्याला ब्राऊन केला आहे, की जास्त भाजला नाही, कांदा थोडा ब्राऊन केला आहे. आणि आता टमाटर टाकला आहे. टमाटरला टाकल्यावर ते मीठ टाकतो आहे. मीठ ह्याच्यासाठी टाकतो की टमाटर गलाय पाहिजे आणि त्या ढाकून मारून शिजवतो. तर बघू शकतो मित्रांनो टमाटर गललेलं आहे. मी त्या टाकतो मसाले हळद आहे, धना पावडर टाकलं आहे 1 ते 3 टीस्पून. लाल मिरची टाकतो. बघू शकता कुकर झालेलं आहे. आणि मी साईडला घेतलं दही फेटून घेतलेलं आहे. दही टाकलेलं आहे. ते त्यात मी टाकतो आहे पुरा मूग जे बॉईल झालेलं आहे. मित्रांनो, रेसिपी चांगली वाटली तर तुम्ही पण घरी बनवा, ट्राय करा. तर बघू शकता एक कलर कसं एकदम छान आलं. मी त्यात टाकतो तर धन्यवाद. भेटू मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय. आजची व्हिडिओ